हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता ना संध्याकाळचे 6 वाजल्यात. आता मी संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. दिवसभर बिझी रुटीन, दिवसभर व्हिडिओ घ्यायला जमत नाही. संध्याकाळी थोडंफार टाईम भेटतं तर म्हटलं चला संध्याकाळीच व्हिडिओ घेऊया. आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे थोडाफार आवरलाय. आणि मी ना आता चाललोय कुणालला हॉस्पिटलला घेऊन, कारण कुणालची तब्येत थोडी ठीक नाही. त्याला खोकला ताप सर्दी आहे, कारण आता वातावरण बदलते. 2-3 दिवस थंडी होती, परत कडक ऊन पडलं, थंडी कमी झाली आणि आज ना खूप अशी थंडी आहे, परत थंडी वाढल्या. त्यामुळे मुलांची तब्येत बिघडते बार बार. आता मध्येच आम्ही एवढी सगळी आजारी पडलो, परत आता थोडं ठीक झालतो, परत कुणाला आजारी पडलाय. तर चला काही नाही, आता त्याला हॉस्पिटलला नेऊया, कारण दुपारी त्याला ताप पण आला होता आणि खोकला पण जास्त प्रमाणात आहे. तर जाऊन त्याला औषध वगैरे आणते. लहान मुलांचं कसं असतं, रात्रीचं वगैरे जास्त झालं तर उगाच जास्त टेन्शन नको, त्यामुळं आत्ताच म्हटलं घेऊन जाऊया. फौजी आले आहे ड्युटीवरून, तर आता फौजींना घेऊन चाललोय. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. अर्णव गेलाय आपला खेळायला, मी आणि फौजी चाललोय कुणालला घेऊन. आणि किचनमधलं थोडंफार आपलं स्वयंपाकाचं आवरलंय. आल्यानंतर मला चपाती आणि भात फक्त लावायचं, भाजी वगैरे बनवलं. तर चला जाऊया. आणि चला आता हॉस्पिटलला जाऊया. आणि कुणालचा आता ताप कमी आला होता, पण त्याला खोकला ना जास्त आहे. एकदा त्याला खोकल्याची उसाळी आली की लवकर थांबतच नाही. तर म्हटलं चला आपण दाखवूनच येऊया. आणि मागल्या 15 दिवसात तो आजारी पडला ना, तेव्हापासून त्याला हलका हलका खोकला होताच, पण आता त्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढले. आणि आजकाल लहान मुलांना कफ सिरप औषध द्यायला ना थोडंसं भीतीच वाटते, कारण मध्यंतरी माहीत आहे तुम्हा सर्वांना की किती कफ सिरपमुळं लहान मुलांना नुकसान झालं होतं. तर ते सगळं आठवून ना मी त्याला मागच्या वेळेस कफ सिरप औषध पाजलंच नाही. त्याच्यामुळं त्याचा खोकला अजून काही कमी आला नाही. घरगुती मी काही ना काहीतरी उपाय केलेच होते, काढा बनवून दे कुठं काय, पण पूर्णपणे त्याचा खोकला काही अजून थांबला नाही. म्हटलं फौजींना चला दाखवून येऊया. आणि छातीमध्ये पण ना त्याच्या असं झोपला की असं घरघर वाजते आवाज. तर थोडा आता टेन्शनवालीच गोष्ट झाल्या. आणि थंडी पण वाढत आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय, पण अजून आमचा नंबर नाही आला, गर्दी आहे. बसल्या तिथं कुणाल फौजी. आणि कुणालला आता एवढा खुश आहे की त्याला वाटते कुठं आलोय काय माहिती. आता एक इंजेक्शन दिलं ना मग कळेल. त्याला घरामध्ये होतं पॅरासिटमध्ये, मी दुपारी पाजलेलं, त्यामुळे आता त्याला ताप नाही पण खोकला जास्त आहे. तर दाखवून या आपण बघूया. खोकला ना असं छातीमध्ये दुखतंय म्हणतोय, तर बघूया आता औषध काय. आणि चला आता कुणालची वेळ आली होती. डॉक्टर आता चेक करत आहेत त्याला. आणि बघा डॉक्टर इथं म्हणतात तुला इंजेक्शन देऊया का. तर आता आपल्या कुणालला छाती वगैरे चेक करून घेतली, कारण मला वाटत होतं त्याला कफ वगैरे झालाच असेल, कारण त्याला एकदा पाठीमागं झालताना तेव्हा तो असाच करायचा, खोकताना ना जोरात त्याला छातीत वगैरे दुखायचं. आणि एकदा खोकला आला की लवकर थांबायचंच नाही. चला थोड्या वेळापूर्वी ना आम्ही हॉस्पिटलमधून आलो, सगळा स्वयंपाक बनवला, सगळ्यांना जेवायला दिलं. आणि आता 9 वाजल्यात. मला भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत. व्हिडिओ काही घेतला नाही कारण तिकडून यायला लेट झाला. आल्यानंतर मग स्वयंपाकाची गडबड. अर्णवचा चाललाय अभ्यास, फौजी गेल्यात पाणी आणायला, कुणाल आपला आराम करतोय. आता काही तो अभ्यास पण नाही केला, कारण थोडं त्याला आज कणकणी वगैरे आहे ना, तर तो म्हटला मी मम्मा झोपतोय. तर बघा त्या रूममध्ये TV वगैरे बघतोय. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आता संध्याकाळचं तर रुटीन म्हणजे झालंय, स्वयंपाक वगैरे झालंय, आमच्या सगळ्यांचं जेवण पण झालंय. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. रात्री ना व्हिडिओ आपला कंप्लीट नाही झाला, कारण हॉस्पिटलमधून आल्यानंतर बाकी घरातली पण कामं, स्वयंपाक थोडाफार बनवायचा होता. आणि कुणाल आजारी आहे त्यामुळं जेवायला वगैरे पण तो खूप दमवलं आहे, मग त्याला जेवायला वगैरे पण दिलं. भात वगैरे थोडासा चारला, जास्त काही त्यानं खाल्लंच नाही, कारण मुलं आजारी असल्यानंतर ना जेवत पण नाहीत. मग आमच्या सर्वांचं जेवण झालं, भांडे वगैरे क्लीन सगळं आवरलं. म्हटलं चला आता सकाळी व्हिडिओ कंप्लीट करूया. अर्णव आपला स्कूलला गेलाय, फौजी ड्युटीला गेल्यात. कुणाल काय आज स्कूलला गेला नाही, कारण त्याला अजून कणकणी आहे, अंग वगैरे दुखतंय. तर असंच तो घरामध्येच एवढा किरकिर करतोय, स्कूलमध्ये जाऊन अभ्यास काय करणार आहे. तर फौजी म्हटले त्याला 1-2 दिवस राहून दे स्कूलला. तर बघूया आज कसं होतंय. आज ठीक वाटलं तर उद्या त्याला स्कूलला पाठवीन. आणि डॉक्टरांनी ना असं सांगितलं की कुणालच्या छातीमध्ये कफ जमलाय, तर थोडं टेन्शनच आलंय, थोडं काढावे लागतील. तो थोडं टेन्शनवालीच गोष्ट आहे. तर बघूया आता कसं काय. आणि आजकाल ते कफ सिरपचं एक टेन्शन आहे. कफ सिरप औषध आहे ते असं म्हणतात पाजायला, म्हणजे लहान मुलाला पाजायला नको,
पण आम्ही डॉक्टरांना म्हटलं तर डॉक्टर म्हणले असं काही नाही, जे औषध होतं ना ते बॅन झालं आहे, ज्याच्यापासून लहान मुलांना धोका आहे हे औषध त्यांनी नवीन दिले. तर ते म्हटले हे तुम्ही पाजू शकता. आणि खरं सांगायला ना मला तर धाडसच होत नाही त्याला कप सिरप पाजण्यासाठी. रात्री आम्ही आणले पण त्याला मी अजून पाजलं नाही. फौजी म्हणत होते पाज पाज, मी म्हटलं हां पाजते, पण त्याला मी पाजलेलंच नाही. अँटीबायोटिक आणि पॅरासिटमॉल वगैरे दिलं होतं तापाचं, हे सगळं पाजलं. आणि घरगुतीच मी त्याला दूध हळद दिलं, परत आलं थोडंसं खिसून त्याचा रस काढून गुळामध्ये हे करून ते पण दिलं. असं घरगुतीच करतोय. पण जोपर्यंत आता कफ सिरप देत नाही ना तोपर्यंत त्याचे कफ म्हणजे हे होणार नाहीत. तर आता बघूया, कारण एवढं त्या कफ सिरपबद्दल ऐकलंय ना तर थोडं टेन्शनच वाटते की काय करू, पाजू का नको. बघूया आता काय. आज तरी ना रात्रीपासून थोडासा ठीक आहे खोकला त्याचा, नाही त्याला एवढा खोकला होता तर कंटिन्यू तो खोकायचा. थोडा जरी म्हणजे त्याला उसाळी आली ना लवकर थांबायचीच नाही, एक 5 मिनटं तो असा खोकतच राहायचा. आता रात्रीपासून ना थोडं त्याला आराम आहे. तर बघूया आता किती आराम मिळतोय. अजून तर मी ते कफ सिरप काही पाजलेलंच नाही, कारण मला खूप भीती वाटत्या. बघूया आता आज दिवसभरात नाही कमी आलं तर मग संध्याकाळी मग पाजायलाच पाहिजे. आणि बाकीचं मी त्याला काही नाही काय तर देतोयच. त्याचा एक काढा बनवून दिला होता, तुळशीची पानं, थोडीशी विलायची, ते लवंगा, अद्रक थोडंसं टाकून. तर आलाय आता बघा कसा दिसतो. मुलं ना परेशान म्हणजे दमवले असलेली काय वाटत नाही, पण आजारी असली ना तर खूप त्रास होतोय. कारण खूप असं किरकिरी करतात, काही खात पण नाहीत, त्यांनी ती पण चिडचिडीपणा करतात, आपले बी चिडचिड होते. रात्रभर रडायचं नुसतं, हे दुखतंय मम्मा, ते दुखतंय मम्मा. तर चला त्याला आता मी बाकीची जी औषध होती ना ते सगळी पाजल्यात. त्याला थोडा आता आराम करून दे, मी माझी घरातली कामं करतो. फौजींना डबा द्यायचा आहे ना त्यामुळे थोडीशी सकाळ सकाळची गडबडच असते कामाची. नाश्ता वगैरे झालाय, आज नाश्त्याला आलू पराठे केले होते, अर्नव टिफिन घेऊन गेलाय. आता बाकीचं दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर ह्याला आता बघत बघत ना हा झोपतोय की नाही काय माहिती. औषध पाजले तर झोपेलच, कारण रात्रभर त्याची सरळ झोप झाली नाही. खूप वेळा खोकला आला की उठायचा, उठून बसायचा, परत झोपायचा, असं रात्रभर त्याचं सगळं हेच आहे. तर चला आवरते बाकीची कामं, करा ब्लॉग कंटिन्यू. बघूया नंतरचं रुटीन शेअर करायचं झालं तर नक्की करेन, नाही झालं तर मग बघूया कधी होईल तेव्हा मी व्हिडिओ घेईन. चला आणि चला तर आता सकाळच्या कामाची गडबड झाल्या. आज कामाला तसं तर लेटच झालता, कारण कुर्नाल घरी होता, त्याला काहीतरी खाऊ पिऊ चारला अगोदर, औषध वगैरे पाजली आणि आता तो झोपलाय. तर मी म्हटलं चला माझी घरातली बाकीची कामं आवरून घेते. मुलं आजारी असली ना तर कामं पण पटपट होत नाहीत. आणि थोडं त्याला कफ वगैरे आहे ना तर थोडं टेन्शन तर मला येतेच, कसा कफ वगैरे निघणार. मला वाटलंच होतं, मी घरातनं जाताना विचार केला तर त्याला कफ झाला असणार आहे, तर ते तसंच झालं. चला काही नाही. आता कफ सिरप अजून औषध काय पाजलं नाही, तर त्या कफ सिरपचं ना टेन्शनच येते, पाजावं की नको तेच काही समजत नाही. बघूया नाही कमी आलं तर पाजायला तर पाहिजेच. डॉक्टर असं म्हटले होते की काही त्रास होणार नाही तुम्हाला, त्या म्हणजे मुलाला तुम्ही औषध पाजू शकताय. बघूया पहिल्यांदा बाकीचे काही औषध आहे त्याच्यात कमी येते की नाही, नाहीतर मग पाजते. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ काही जास्त मोठा नाही म्हणजे बनवायला जमला, छोटा होता तो मी तुमच्यापर्यंत शेअर करते. हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.